सन्माननीय सत्यजित देशमुख यांच्या लक्षवेधीचा हा सार आहे की अनेक ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ्याची वीज बिलं थकलेली आहेत। माझा पहिला प्रश्न आहे की ही थकलेली बिलं 2648 कोटीची आहेत, ती आपण माफ करणार का? नंबर 1। दुसरा प्रश्न हा आहे की अनेक ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यांची बिलं कमी करण्यासाठी सोलर लावण्याची गरज आहे आणि म्हणून ती सोलर लावण्यासाठी अधिकचा निधी आपण त्या पाणी पुरवठा योजनेला मान्य करणार का? आणि तिसरा प्रश्न असा आहे की आपण सोलरवर एवढे जातोय पण नदीपासून पाणी उचलता येत नाही। अनेक शेतकऱ्यांची समस्या आहे। मी 3-4 वेळा सभागृहात मांडलं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विशेष बाब असेल तर ते मी मान्य करेन असं सांगितलं। विशेष बाबीचे देखील निवेदनं त्यांना दिली। माझ्याकडे माझ्या मतदारसंघातच अध्यक्ष महोदय एक 2 ठिकाणी अशी परिस्थिती आहे की लोकांनी त्या ठिकाणी फाळकेवाडीसारख्या गावात 8-10 किलोमीटर पाईपलाईन केली आहे। 40-40 हॉर्सपावरचे 2 मोटरी लावल्यात पण विजेची जोडणी देता आली नाही। सोलरला जागा मिळत नाही। नदी काठानं आमच्याकडे कोणी जागा देत नाही। जागा दिली तरी पुरामुळे ती वाहून जाण्याची शक्यता जास्त असते। मागच्या पुरामध्ये जवळजवळ 40 किलोमीटरवर 20 किलोमीटर कर्नाटक राज्यात सोलर पॅनल आढळले त्या लोकांचे। त्यामुळे अध्यक्ष महोदय याचा पुनर्विचार स्पेशल केसमध्ये महामंडळ आणि वीज खातं करेल का? असे माझे 3 प्रश्न आहेत। एक माफी, दुसरं ॲडिशनल फंड सोलरला आणि तिसरं अशा विशेष केसेस असतील तर त्या ठिकाणी आपण सोलरच्या ऐवजी विजेची डायरेक्ट जोडणी द्याल का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2648 कोटीची थकबाकी होती, त्यापैकी 1136 कोटी भरलेली आहे। उर्वरित सुद्धा आपण संयुक्त बिलिंग मुळे यापुढे ते भरून घेणार आहोत आणि सरसकट सरकार भरणार आहे। त्या विभागाच्या माध्यमातून आपण ते घेणार आहे आणि ज्या ठिकाणी आपण प्रत्येक मग ग्रामपंचायत असेल, तहसील ऑफिस असेल, सर्वच शासकीय ज्या काही यंत्रणा आहेत त्यांना सोलरायझेशन करण्यासाठीची योजना आखलेली आहे। त्या स्तरावर ते केलं जाणार आहे अध्यक्ष महोदय। आणि ज्या स्पेसिफिक 2 आपण सांगितलेल्या आहे त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेऊन त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांची अडचण सोडवता येईल यावर विचार करण्यात येईल अध्यक्ष। आणखीन एक ग्रामपंचायतीच्या संदर्भात स्ट्रीट लाईटची बिलं आपण जर पेंडिंग असतील किंवा थकलेली असतील तर ग्रामपंचायतीला MSEB नवीन पोल लावून देत नाही आणि महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या ग्रामपंचायतींची बिलं थकलेली आहेत स्ट्रीट लाईटची आणि पूर्वीची जिल्हा परिषद भरायची जी आता सरकारने भरावी अशी अपेक्षा आहे। तर माझा प्रश्न माननीय मंत्री महोदयांना एवढाच आहे की त्या स्ट्रीट लाईटच्या बिलांची थकलेली रक्कम राज्य सरकारने स्वतःच्या जीवावर अंगावर घ्यावी म्हणजे स्ट्रीट लाईटचे प्रत्येक महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीला वाढीव पोल वसाहतीमधले नवीन पोल लावण्यासाठी परवानगी मिळेल। मंत्री महोदय। विकास विभागाच्या माध्यमातून ह्या जे थकीत बिल आहेत मग ते ग्रामपंचायतचे स्ट्रीट लाईटचे असो किंवा पाणी पुरवठ्याचे असो ह्याचं बिल भरण्याची कारवाई सुरू आहे। अर्धे पैसे भरून घेतलेले आहेत। येणाऱ्या दिवसांमध्ये ग्रामविकास विभाग हे राहिलेले सुद्धा बिल भरणार आहे अध्यक्ष। सत्यजित देशमुख। अध्यक्ष महोदय, माझी अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडनं पॉइंटेड